हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता सध्या चाललेलं आहे माझं काम। एक ब्लाऊज आहे अर्जंट, तो मी शिवणार आहे आणि ॲक्च्युली आज तो पूर्ण करायचा होता आणि अचानक आमचं बाहेर जायचं ठरलेलं। कुठे जायचं आहे हे आम्हालाही माहिती नव्हतं, पण जायचं आहे एवढं फक्त ठरलं होतं। सो अचानक जाणार होतो, त्यामुळे हा ब्लाऊज आहे तो अगोदर मला पूर्ण करायचा होता आणि त्याचं पेपर कटिंगपासून पूर्ण ब्लाऊज डिझाईनचं करायचा होता। ते पटकन आवरून मग आम्हाला जायचं होतं। आता या ठिकाणी मी ब्लाऊज आहे तो कटिंग करून घेणार आहे। ॲक्च्युली मी आणि वरद आम्ही तिघेजण बाहेर जाणार होतो आणि आमचा कसलाच प्लॅन ठरला नव्हता की कुठे जायचं आहे काय करायचं आहे, पण आम्हाला बाहेर जायचं होतं कारण 2-3 दिवस आम्हाला बाहेर जायचं होतं, घरात थांबता येणार नव्हतं, त्यामुळे आम्ही बाहेर जाणार होतो। आणि ह्या ठिकाणी सध्या माझं एक काम आहे, ते मला अर्जंट द्यायचं होतं आणि ते द्यायचं होतं म्हणून मग मी ते आता ॲक्च्युली उद्या द्यायचं होतं, पण ते आजच करून मला ठेवायला पाहिजे होतं कारण की ते परत नंतर कोण करणार। आणि हे काम मी कंप्लीट करून मग आम्ही बाहेर येणार होतो, पण हा ब्लाऊज आहे तो डिझाईनचा असल्यामुळे आणि दुकानात यायला घरातली कामं करून वेळ होतो, त्यामुळे दुकानात आल्यानंतर हा ब्लाऊज कटिंग करून पूर्ण शिवायचा होता आणि मग मला वेळ लागणार होता। तसं आम्हाला निघायला संध्याकाळ झाली होती आणि आम्ही आता कोणीकडे जाणार आहोत काय हे बघण्यासाठी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा। ॲक्च्युली हा ब्लॉग आहे तो खूप जुना आहे। आम्ही रायगडला फिरायला गेलेलो आणि अचानक आमचं प्लॅनिंग ठरलेलं का कसं ते मी तुम्हाला सांगते, कारण की त्यावेळेला आमच्या म्हणजे नंदेचं माझ्या स्वतःसमोरचं उद्यापन होतं आणि मला आलेले मंथली पिरियड्स, सो आम्हाला घरात थांबता येत नव्हतं। म्हणजे माझ्यासाठी मला ॲक्च्युली हे मामा म्हटलेले तू माहेरी जा, पण आमच्या म्हणजे राहू दे माहेरी म्हणून आम्ही मग बाहेर गेलेलो। सो बाहेर आम्ही जाताना आम्हाला खूप लेट झाला, मग आम्ही संध्याकाळी अचानक गेलेलो माझ्या बहिणीच्या घरी। सो हा आमचा प्लॅन अचानक ठरला होता। स्वागत करते। आपण पण चाललंय फिरायला, चाललंय हे अजून नक्की नाही ना मी लोक माहिती तुला, ते बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा असं नाही। कुठं चाललंय ते बघा, ब्लॉग पूर्ण आहे का नाही। चला अचानक चाललोय फिरायला, बाळ लगेच झोप आले। आता या ठिकाणी आम्ही घरातून निघताना ॲक्च्युली कुठे जायचं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। आहोंच्या मनात काय होतं काय माहिती, पण आहो म्हणले जाऊया आपण फिरायला। सो आम्ही घरातून तर निघलो होतो, या ठिकाणी घरी जाऊन पॅकिंग वगैरे पटकन केली होती आणि आता आम्ही 5 वाजून गेले आणि त्यानंतर आम्ही आता निघलो होतो। तिथं आम्ही आता पोहोचलो आहोत कराडमध्ये। घरातून तर निघालेलो पण अजूनही कुठे जायचं हे फिक्स नव्हतं। आहोंना विचारलं तर आहो म्हणले जाऊया बघूयात आणि आमचं असंच चाललं होतं फक्त जाऊयात बघूयात। आणि आता या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो, आमच्या पिल्लूला भूक लागली म्हणून आम्ही वरदला पण भूक लागली आणि आम्ही पण सकाळी जेवलो त्यानंतर काही खाल्लं नव्हतं। सो मग आम्ही ते आता नाश्ता करून घेत आहोत। ते डोसा मागवला आहे, खावा। नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत पुढच्या वेळेला। ॲक्च्युली सातारा साईडला चाललेलो आणि आहो म्हणत होते की आपण रायगडला वगैरे फिरायला जाऊया, तो रात्रीच्या आपण रूमवरती कुठेतरी राहूया आणि नंतर जाऊयात। आणि ॲक्च्युली आम्ही आता चाललेलो आहोत हायवेने आणि आम्ही साताराच्या जवळ आलेलो आणि तोपर्यंत मामांचा कॉल आला आणि ते बोलले कुठपर्यंत पोहोचलाय। सो सातारा म्हणल्यामुळे ते म्हटले मग ताईकडे जावा म्हणून। अचानक कुठं आलो आम्ही तरच ताईनं म्हणलं लगेच व्हिडिओ पाहिलं चालू, मग फोन कट करून कुठं आलो। दिदे काय म्हणली मला, मावशी तू येणारच नाही, शक्यच नाही, काका तुला पाठवणारच नाही। बॅग घे, निघायला वेळ झाला होता आणि मामाने कॉल केल्यानंतर साताऱ्यामध्येच आम्ही पोहोचलो होतो, सातारच्या जवळच। सो मामा म्हटले की कुठे न जाता आणि कुठे न थांबता मग ताईकडे जावं म्हणून या ठिकाणी आम्ही ताईच्या घरी आलेलो आहोत। गाडी लावत होता ना काका, हो लिफ्ट आहे की आपण चालतो। दीदीला विश्वासच बसेना मावशी येणार आहे म्हणून। वाटलं माहितीये का, येत नाही ना कधी तू, आता ही मी काल घेतली। हा मग तुला म्हणलं वरद कुठे आलास, वरद तू दोन वराडे मागे गेला का नाही, कशाला फिरायला जायचं, घरी चला फिरायपेक्षा वराड्यात फिरायला नाही जायचं म्हणतो, घरी चला इकडं। मला नाही आवडत, बहिणी बहिणी खुश झाले। बघू काय म्हणते म्हणलं त्याच्या ह्याच्यावर आईला बघ माझ्या अशा आयडिया असं ब्लॉग करता का, फर्स्ट टाइम फिरायला गेलो, फर्स्ट टाइम 10 वर्षानंतर ते पण गाडी घेऊन।
आमचं नियोजन काय होतं ऐका की आमचं नियोजन काय होतं माहितीये का साताऱ्यातनं अंतर किती आहे महाबळेश्वर 1-1.5 तासाचं अंतर आहे मग महाबळेश्वर मध्ये आम्ही जाऊन थांबणार कशाला तिथं मग इथनं सकाळचं ऍक्च्युली महाबळेश्वरला नाही जायचं प्लॅनिंग रायगड वगैरे रायगड अलिबाग नाही पोहोचलो असतो पण मला 1-2 वाजले जास्त माणसं रूम पण भेटली पाहिजे का नको गडावर खाली पण रूम भेटली पाहिजे ना नाही स्वीट होतं 1 नाही 2 नाही ही ग पोरं लगेच खुश वरात खुश झाला का नाही होय वरात खुश झालास का नाही अचानक आल्यामुळं आमचं काहीच ठरलं नव्हतं अचानक रस्त्यातच ठरलं अचानक आम्ही बाहेर जायच्या ऐवजी ताईकडे आलो होतो आणि ताईही खूप खुश झालेली जानू वगैरे सर्वजण खुश झालेले आणि वरदही खूप खुश झालेला सो आम्ही उद्या सकाळी उठून लवकर रायगडला गेलो होतो तो पुढचा व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग